घरच्या घरी प्राथमिक अवस्थेमध्ये आजार असेल तर करायचे कोणते उपाय आहेत ते 4-5 उपाय आपण बघून घेऊया. सुरुवातीचा रामबाण उपाय आहे तो म्हणजे औषधी वाफ, ज्याला आपण इनहेलेशन म्हणतो. साध्या पाण्याची वाफ घ्यायच्याऐवजी त्या पाण्यामध्ये जर तुम्ही थोडं ओव्याची पूड किंवा पुदिन्याची पानं, तुळशीची पानं, निलगिरीचे काही थेंब टाकले आणि ही वाफ दिवसामधून 2दा जर घेतली तर सायनसमध्ये जो साठलेला कफ असतो तो विरघळतो, पातळ होतो आणि शरीराच्या बाहेर पडायला त्याला मदत होते, नाक मोकळं होतं. दुसरं आहे ते म्हणजे सुंठ आणि मिरीचा चहा. तर त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर आणि 2-3 काळ्या मिरी, 5 ते 6 तुळशीची पानं, थोडासा दालचिनीचा तुकडा, हे सगळं तुम्ही घ्या. थोडासा उकळा, त्याचा काढा बनवा. त्याच्यामध्ये थोडा मध टाकून गार झाल्यानंतर तो काढा प्या. हा एक प्रकारचं नैसर्गिक अँटीबायोटिकच आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हळद ही सुद्धा असंच एक पॉवरफुल नॅचरल अँटीबायोटिक आहे. मधामध्ये हळदीचं जर चाटण करून तुम्ही घेतलं, अर्धा चमचा हळद, त्यामध्ये 1-2 चमचे मध टाकून ते थोड्या थोड्या वेळांनी चाटून जर खाल्लं तर इम्युनिटी चांगली राहते, कफ कमी होतो. आहाराचे नियम: थंड पाणी, फ्रीज मधले पदार्थ, दही, केळी, उडदाची डाळ, रात्रीचं जेवण, उशिरा जेवण, भरपूर पाणी, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं, या गोष्टी टाळायला हव्यात. आहारामध्ये तुम्ही मिरी, लवंग, लसूण, त्याचप्रमाणे शेवग्याची शेंग यासारख्या गोष्टींचा वापर करा, त्यामुळे शरीरातील कफदोष कमी होतो. कल्पतरू आयुर्वेद चिकित्सालयामध्ये कायमस्वरूपी उपचाराच्या अनुषंगाने काही पंचकर्म आणि औषधोपचार केले जातात. तर मित्रांनो, जर तुम्हाला सायनसचा त्रास वर्षानुवर्ष त्रास देत असेल तर किंवा तुम्हाला सायनस पंक्चर करणे किंवा काही सर्जरीचा सल्ला जर मिळाला असेल तर ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी जरूर तुम्ही आयुर्वेदिक उपचार अंगीकार करून बघा, कारण त्याच्यामुळे तुमची सर्जरीची गरज टळू शकते. ॲलर्जीची जी टेंडन्सी असते ती सुद्धा मुळापासून जाऊ शकते, ही गोष्ट आपण लक्षात घ्या.